लोकांनी ना हुंड्यासाठी मला मारून टाकले. हा माझी नणंद आली ना आता, तिला चहा पाणी बनवण्यासाठी उठले. मग आता तिला चहा पाणी दिले ना, मग आरामशीर मरते बघ. मी जर हे सगळं नाही केलं तर तुझी इज्जत जाईल ना. तुझ्या आवडतीच्या पोरासोबत लग्न केले, अरेंज मॅरेज केले, हे सगळे तर रीतीभाती मला करूनच मारावे लागतील ना. अगं मम्मी काय नाही झालं एवढं. ह्यांनी मला सांगितलंय ना किती काय झालं ना तर डोक्यावरचा पदर काढायचा नाही. मग मी ना भाजी आणायला गेलते तर एका गाडीला जाऊन धडकलेच. हा लागलं बी तिला काय नाही, फक्त एक पायाने हात मोडलाय ग. पण मी तुझी इज्जत घालवली नाही बरं का, आणि त्यांची पण नाही घालवली. माझ्या डोक्यावरचा पदर अजिबात सरकवला नाही मी. अगं मम्मी काय झालं, एक हाताने एक पाय मोडलाय म्हणून? मी एका हाताने लेकरू सांभाळू शकते, ह्यांच्यासाठी स्वयंपाक बनवू शकते, मी सगळं करू शकते. तू नको टेन्शन घेऊ. अगं मम्मी मी काय ऐकलंय, तू दादाचं लव्ह मॅरेज करायला लागली होय? अगं मम्मी नको नको, अरेंज मॅरेज कर. अरेंज मॅरेज चांगलं आहे लव्ह मॅरेज पेक्षा. अगं मम्मी लव्ह मॅरेज वाला सून लय आगाव असेल. आता बघ, तू जर तिला काही दोन शब्द बोलली तर ती तुला उलट उत्तर देईल. दादा बोला तर दादाला उलट उत्तर देईल. तर अरेंज मॅरेज वाली सून उलट उत्तर देत नाही ना. आता बघ, ह्यांना कशाचा पण राग असू दे, ह्यांच्यासोबत काय पण येऊ दे, घरात येऊन माझ्यावर काढतात, मला हाणतात मारतात. तसं दादाने जर तिला केलं तर ती दादाला पण उलट हाणेल ना. म्हणून अरेंज मॅरेज वाले सून चांगले असते. लव्ह मॅरेज वाले सून आजकालची ऐकून घेत नाही. हा मम्मी, त्यांच्या लग्नाचं कार्ड पोहोचलं का आपल्या घरी? हा अगं ह्यांचं दुसरं लग्न आहे, तुला नाही का माहिती? मी ह्यांना वंशाचा दिवा देऊ शकले नाही ना, म्हणून ह्यांचं दुसरं लग्न करायला लागले. आता ती घरात येईल, ह्यांना वंशाचा दिवा देईल, त्यांना ते सुखात ठेवतील. हा माझं काय नाही, मी या घरात कोपऱ्यात पडून राहीन ना मोलकरणी सारखी. माझं काय तवा, मी तिकडे कशाला राहिले येऊ? लग्नाच्या आधी तूच मला सांगितलं होतं ना, लग्न झाल्यावर जे